मित्रांनो, आज खूप महिन्यानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि पण चाललो आहे जेजुरीला आणि आता सकाळी 4 वाजता आहे. तर खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन आला आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला आता जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला ट्रेनमध्ये भेटेल. चला तर मित्रांनो, आता आपण बँड्रा स्टेशनला आहे आणि इथं आपली ट्रेन उभी आहे. तर मित्रांनो, आता आपण बँड्रा स्टेशनला तुम्ही बघितली आपली ट्रेन. तर 4:34ला निघणार आहे ट्रेन आणि आपल्यासोबत आपला दादा पण आहे. तर अजून एक दादा आहे, तो येणार आहे तिथून. तर दोन्ही पण दादा आहे. तर आम्ही तिघाजण चाललो आहे जेजुरीला. तर खूप मजा येणार आहे. ब्लॉग पूर्ण बघा हा. आणि आता आपण वेट करतो आहे ट्रेन निघायसाठी. तर चला बोलूया डायरेक्ट पुढे तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण स्टेशनला पोहोचलेलो आहे शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि समोर आता एक्सप्रेस ट्रेन आहे. त्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये चाललेला समोर. तर चला जाऊया आणि आता आपण प्लॅटफॉर्ममध्ये पोहोचलेलो आहे. चला तर मित्रांनो, आपली आता इथे ट्रेन आता थांबलेली आहे आणि आपल्याला जागा पण भेटलेली आहे. तर ही वेळी आपली ट्रेन आहे जो की आपल्याला आता जायचं आहे पुण्याच्या पुढे. तर खूप मजा येणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये पण. तर तुम्ही ट्रॅव्हलिंग बघा, खूप मजा येणार आहे. तर आता चालती ट्रेन, जेव्हा ट्रेन चालू ना तेव्हा तुम्हाला आपण इकडे पण ट्रेन थांबलेली आहे बघा. ही दुसरी ट्रेन आहे आपली ट्रेन आहे. तर चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण उतरलेलो आहे आणि तिथे तुम्ही गर्दी चेक करू शकता. तर गर्दी तिथे पूर्ण धक्काबुक्की झाली आहे आणि आपण कसे तरी उतरले. तर आता आपण चाललो आहे इथून आता वरती चाललो आपण. तर डायरेक्ट रस्त्यावर जाऊया आणि तुम्हाला रिक्षामध्ये भेटू. तर मित्रांनो, आता आपण फायनली जेजुरीला पोहोचलेलो आहे आणि समोरच आहे देऊळ. तर दिसत पण आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवण्यानंतर. तर आता आपण आपल्या पहिल्या रूमवरती चाललो आहे. रूमवरती जाऊन मग नंतर फ्रेश डिश होऊन नंतर जाणार. तर बघूया इथून दिसेल, इथून थोडंफारच दिसेल. तर रूमवरती जाऊया आणि डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे जेजुरीला आणि आता आपण आपल्या रूममध्ये. तर तुम्हाला रूम दाखवतो. हे बघा, हा आपला रूम आहे. तर खूप सुंदरसा रूम आहे आणि समोरच जेजुरी आहे, तुम्ही बघू शकतात. तर तिकडे जेजुरी आहे. तर आता आपण रेडी वगैरे झालेलं आहे, कुर्ता घातलेला आहे. तर आता आपण जाणार आहे वरती. पहिला आपण नाश्ता करूया. नाश्ता करून मग डायरेक्ट वरती जाऊया. तुम्हाला डायरेक्ट तिथे भेटूया वरती. आणि इथे आपला दादा आहे जो की ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. आम्ही कसे उतरले ते आम्हाला माहिती आहे. तर तुम्ही पण येणार तर जनरल डब्बा पकडा, बुकिंग करूनच या. तर जाऊया इथे फटाफट वरती आणि फटाफट वरती जाऊन भेटूया. तर बोला येलकोट जय मल्हार. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये चाललेलो आहे आणि इथे आपण देवी तुम्ही बघू शकतो. तर तुम्ही आता नंदी बघितली. आपण आता पायरी चढायचं घेतलं आहे आणि आपण भंडारा पण घेतला आहे. व्हिडिओ म्हणतो. तर वरती मस्त आहे 3 आणि आपण जरा शिल्ले चढायचं घेतलेलं आहे. तर फटाफट जाऊया वरती आणि वरती जाऊन तुम्हाला भेटूया. चला. असे म्हणा. हे बघा, हे सगळे स्टॅच्यूज आहेत. मूर्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथे ठेवायला घरासाठी. चालू वरती. बघा, छोटा मुलगा बघा जय मल्हार बनलाय.
जय मल्हार, जय मल्हार. तर मित्रांनो आता आपण जेजुरीला पोचलेलो आहे आणि आपण खंडोबाचं दर्शन झालेलं आपलं. तर इथे तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप सारी गर्दी आहे. तर आपलं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे कढीपठारकडे. तर चला जाऊया तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया. तर मित्रांनो हा आहे कढीपठारचा गेट. आता आपण आतमध्ये एंटर करतोय. तर जय मल्हार बोलून एंटर करतोय. आणि हा बघा हा जेजुरी जाण्याचा मार्ग आहे आणि हा रस्ता जातो कडेपठाराकडे. ॲक्च्युली मेन रूट कडेपठार टू जेजुरी. इथे मी सांगतो हा तिथे रस्ता आहे. या रस्त्यापासून थेट तिकडे पायथ्याशी आहे जिकडे शंकराचं देऊळ आहे. त्या शंकराच्या देऊळामधनं स्टॅर्स होतात चालू. असं समोर 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 असं उतरून असं 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 आणि मग इथे. आता आम्ही ठरवलंय कारण जेजुरीच्या गडामध्ये खूप गर्दी आहे. कारण सॅटर्डे संडे तर माणसं लोक खूप येतात तर क्राऊडेड आहे. तर त्यामुळे आम्ही ठरवलंय आता कढीपठारला जाऊ. कारण रात्र झाल्यावर डोंगर उतरता किंवा चढता होणार नाही. तर म्हणून पहिला कढीपठार करू आम्ही कवर, त्यानंतर जेजुरीला येऊ. आता आम्ही कढीपठारच्या मार्गात चाललोय. पाय हालत झाली पूर्ण खराब. आणि हा बघा मानव ब्लॉगिंग सोडतोय. नवीन ब्लॉगर आला आपल्यासोबत. ब्लॉगर आला. मग काय बोलतोय मानव? नाही खाली उतरतो एकदम मस्तपैकी. आणि कढीपठारला आपण पहिली टाइम चाललोय. जेजुरीला आपण पण पहिली टाइम चाललोय आलेलो आहे. लहानपणी आलेलो, त्यानंतर ना आलेलो, आता आलो. आणि ऊन तर खूपच आहे. तुम्ही बघू शकता आम्हाला घाम येत आहे. आणि आमचा दादा पण आहे सोबत. हाय. बाकीची देऊ आम्ही माहिती पुढे. सो गाईज मानवचा ब्लॉग कंटिन्यू होत आहे. आम्ही एवढं सगळं चढून आता आलो आहे. हा सिमेंटवाला इथे ओव्हर होतो आणि आता कच्चा रस्ता होतो आहे. आणि आता मानव आणि आता हे थोडं दगडवाला कच्चा रस्ता आहे. आता हे चढायचं आहे. पाय स्लिप झाला तर बेकार लागणार. आणि आता इथून तुम्ही बघू शकतात कच्चा रस्ता होतोय स्टार्ट. रिअल ऑफ रोडिंग या. आणि क्रॉक्स घातले आहे. ह्यानी पण घाम पायामध्ये घाम. ऊन खूप आहे ना, तर म्हणून डिहायड्रेशन होतंय. ते बघ गुलाल उडवतात आहे मानव. भंडार तो हाय कढीपठार शायद. आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की आम्हाला एक्झॅक्टली कुठे जायचंय. हे आवाज कुठचा येतोय? मग मी तुम्हाला ते बघा, ते तुम्हाला ते किल्ल्यासारखं दिसते काय? तिथे कुठेतरी असणार ते वाला. तिथे जायचं आम्हाला. हे तर आम्ही आलो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. आणि तो पक्षी होता तिथं आवाज करत होता मगाशी. ते हे बघा छोटा किल्ला बनवून ठेवला आहे. तर आपण चालतोय आता. आणि आता हवा लागायला लागली आहे थोडी. आता थोडंसं थंडगार वाटतंय. हवा येते मला. हे बघा, हे ऍक्च्युली देवस्थान आहे, छोटंसं मंदिर टाईप.
हे आया आहे तिथे बाय आहे मल्हार आणि त्यांचं आणि तो जो समोर जो रस्ता आहे ना तो दरवाजा आहे सर ना तो दरवाजा आहे. आपण चालूया पोचलो आणि तिथे ते जे भंडारा उडतंय ना तिथे वरती जायचंय. तर भंडारावर कसं उडते तिकडचं पण दाखवूया आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. डायरेक्ट तुम्हाला आता वरती जाऊन भेटूया चला. आणि हे बघा ते शिड्या आलेत स्टेअर्स जे पक्के दगड आणि चुण्याचे आहेत. आता हे थेटवर चढायचे आहेत. चल मानव हे पडलेत. आता इथे थोडीशी हवा लागते ऍट लास्ट. इथे कॅरमची सोंगटी भेटली असं मानव कोणतरी कॅरम खेळत होता. हा भाई कॅरमची सोंगटी भेटली. हा बघ दादा कॅरम चढतोय. शिड्या बघ किती वर आहे. हे हाय कर हा. आणि वाऱ्याचा मजबूत आनंद घेता इथून व्ह्यू दाखवतो. ती सोन्याची जेजुरी. जाऊ आपण पुढे. हे बघ इथे पण काही हुशार मुलांनी कलाकृती करून ठेवलेली आहे. तर कृपया करून असं गड किल्ल्यावर येणार देवस्थानवर येणार तर करू नका. आपण आता आलं स्टेअर्स चढ. सो गाईज बॅक टू द ब्लॉग. आता आम्ही कडेपठारचा रस्ता ऑलमोस्ट 50% कंप्लीट केला आहे. तर इथे एक स्पॉट येतो जिकड तिथली माती नेहमी लाल असते. तुम्हाला मी दाखवू शकतो आणि याची माहिती तुम्हाला माझा भाऊ देईल. भाऊ दे. हा असं एकदा झालेलं. एक सासू सून आहे ना इकडे असे दर्शनाला आलेले तर त्यांच्यामध्ये आहे ना काय माहिती काहीतरी वाद झाला. त्यामुळे ते लोक एक दुसऱ्याला मारायला लागले. एवढा वाद झाला ना ते लोकांनी एक दुसऱ्याला मारून रक्त काढलं. एवढं रक्त काढलं की त्याचे निशाण अजून असेच बघायला भेटतात आत्ताचे पण. अच्छा म्हणजे त्याच्यामुळे माती अजून पण लालच आहे. एक दुसऱ्याला बघू शकता तुम्ही. ते दोघांनी इकडेच प्राण सोडला. त्यामुळे इकडची तुम्हाला माती कधी पण लालच दिसणार. हो बघू शकतो आपण पण. ही कहाणी आहे. चालेल धन्यवाद. आपला कहाणी पुढे मानव जाऊया आता वरती. चला. एलकोट एलकोट जय मल्हार. तर मित्रांनो आता आपण तिथून चालत आलो आणि हा आहे टॉपेस्ट व्ह्यू इकडचा जो की आपण नंतर जाणार. आणि इथून व्ह्यू चेक करा तुम्ही. खूप सुंदरसा व्ह्यू आहे. तर आता हा कडेपठार आहे जो की तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा. आता आपण जाऊ. तर एवढा रस्ता बाकी आहे इथून. तर फटाफट जाऊया. आता वाजतात आहे 5:30 5:30 4:30 झाले आहे. तर चालूया फटाफट आणि जाऊन तिकडचे दर्शन घेऊया. तुम्हाला पण दाखवणार. तर चला जाऊया. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बोला एलकोट एलकोट जय मल्हार. तर मित्रांनो हा आहे टॉप व्ह्यू. तिथून तर असे गोल फिरून 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 आम्ही आले आणि फायनली पोचलो आहे आपण इकडे वरती. तर खंडोबा देवस्थान इकडनं बघा खंडोबा देवस्थान कडेपठार. खूप सुंदरसा वॉकिंग झाला आहे. आणि इथे घंटी दिसलेली आहे. घंटी वाजूया बघूया. घंटी वाजवतो. तर चला घंटी वाजूया. मला वाटतं की हे बघा रस्ता आहे बघा. बोला एलकोट एलकोट जय मल्हार. वाजवली घंटी. चाललं हे बघा
समोर देऊळ आहे. तर डायरेक्ट आता तुम्हाला देवलात जाऊन भेटतो. तर चला आणि बोला येलकोट येलकोट जय मल्ला. हे बघा इथे मित्रांनो गधे आहे. गधे आणि इथे एक आजोबा आहे जो की ढोल वाजवत आहे. तर आपण तुम्हाला दाखवतो. तर बघा तुम्ही पण खूप सुंदरसं वाजवत आहे. फायनली मंदिर आलेलं आहे. खूप थकलोय खूपच. तर फायनली आपण पोचलेलो आहे आणि आता आपण चप्पल काढूया कुठेतरी बघूया एक चांगली सुंदरशी जागा. तिकडे आपण चप्पल काढू. इथे आपण चप्पल काढतोय. इथेच काढायचं. तर मित्रांनो बघा आता आपण पोचलेलो आहे फायनली देवळाकडे आणि आता लाईनीत उभे आहे दर्शनासाठी. तर मित्रांनो आता आपलं दर्शन पण झालंय खूप सुंदरपैकी आणि खाली रस्ता बघा. तर आता आपण चाललोय तिथेच जेजुरीच्या किल्ल्यावरती म्हणजे परतीचा प्रवास परतीचा प्रवासकडे परत. तर आता तुम्ही बघू शकता तिकडे वाजत आहे 5:30 5:45 झाले आणि खूप सुंदरसा पाठी व्ह्यू आहे सनसेटचा. तर इकडे व्ह्यू बघा. तर आपण आता वरती चालतोय तिथे जिथे आपण मग अशी बोलूया की वरती जाऊन आपण तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवतो. तर त्या टॉप व्ह्यूवरनं वरती जातो पडापड आणि मग तिकडनं टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवून निघूया. आता रस्ता बघा तुम्ही कसा आहे तो. फुल ऑफ रोडिंग आहे. मानव मोबाईल समाज बस बाकी. हे बघा रस्ता आपण चालतोय तो एक सनसेट बघायसाठी. क्रॉक्स कचरा फेकण्यासारखे आहे. दादा कमाला पाय मीच पडलो तुला समजलं पोचला. हे नाही आहे उतरताना सीन तिथे कसं होतं चढलाच कसं माहिती आहे ना उतरताना. आता आपण पोहोचलो टॉप व्ह्यूवर. खूप थकायला झाला. तर हा इकडचा टॉप व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा टॉपेस्ट व्ह्यू. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललं आपल्या रूमवरती. खूप सुंदरचं दर्शन झालं. आपल्या इथं दाखवायला नाही देत कारण आतमध्ये अलाउड नाही फोन आणि कॅमेरा वगैरे फोटो वगैरे काढायचं पण अलाउड आहे. तर दोन्हीकडे सेम थिंग आहे. तर खूप सुंदरचा झाला हा व्लॉग. तर आता आपण रूमवरती जाऊया आणि बघूया आता काय प्लॅन आहे. तर जाऊया तिथे आणि बोला आता येतो जय मल्ला. चला जाऊया. मित्रांनो इकडं हा संध्याकाळचा व्ह्यू आणि गर्दी पण बघू शकतात. खूप गर्दी आहे. सॅटर्डे संडे लागला आहे तर इथे पण पब्लिक आहे आणि इथे पण पाचच्या साईडला पब्लिक आहे. आपलं दर्शन तर झालं. आता आपण चाललो डायरेक्ट आपल्या रूमवरती. तर चला जाऊ. तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या परत
व्लॉगमध्ये. आणि आता आपण निघालेले सकाळचे वाजता आता ऑलमोस्ट 6:30 झालेले आहेत. तर तिथे तुम्ही सनसेट बघू शकतात. सनसेट नाही, सनराईज. सनराईज. आणि आता आपण चाललो आहे बसस्टॉपवरती. फुल एकदम रेडी वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली सकाळ आणि 8 डिग्री थंडी आहे इकडे, पण वाटत नाही. जॅकेट घातलं पण असेल माहिती नाही. तर जाऊया आता, बसस्टॉप समोरच आहे. जाऊया फटाफट. चला बोला येईल जय मला. तर मित्रांनो जेजुरी तिकडे लगून लास्ट वेळेला खूप चांगला आणि खूप सुंदर वाटलं. तर चला जाऊया आता. तर इथे आपला डेपो आहे, बस आहे आणि इथं अडपीत तिकडे विनीत आहे. तर चला जाऊया आता बसमध्ये बसायला. ही आमची बस आहे, आपण चाललो आता बसायला. नाव लावतं त्या बस. तर चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आता आपण बस डेपोमध्ये पोचलेलो आहे. अरे सॉरी, स्वारगेटला. आणि इकडे अर्पित आहे जो की झोपलेला होता बसमध्ये, झोपून उठला आताशी. आता आपण लागले विचार करतोय नाश्ता करायला. तर नाश्ता करून भेटूया तुम्हाला. चला बोला येईल पडेल जय मला. तर मित्रांनो आता आपण प्लॅटफॉर्मवरती बसलेलो आहे आणि इथे जी एक ट्रेन लागलेली आहे ती दुसरी ट्रेन आहे. आपली ट्रेन ह्याच्यानंतर लागणार आहे आणि कालची ट्रेन पाठीमागे थांबलेली आहे, जे की आता निघणार आहे. तर आपण वेट करतोय ट्रेनसाठी. ट्रेन आल्यावरती पाठची इंद्रायणी एक्सप्रेस आहे, त्या ट्रेनने आले आणि बघ धावतात बघा कशी पळाली ट्रेन निघते ट्रेन. तर मित्रांनो आता आपली ट्रेन आलेली आहे, इकडे लोकल ट्रेन आहे. आणि आता आतमध्ये चाललं, आपण नाश्ता खाया पियाचं घेतलं, आतमध्ये जाऊया आणि बसूया. चला. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटवर सांगा. आणि मित्रांनो आपण आलेलं आहे 10 मिनिटं झाली आपल्याला घरी येऊन. तर आपली फोनची बॅटरी लो होती, त्याच्यामुळे आपण एक ब्लॉग नाही शूट केला. तर आपण सगळेच पहिला आलो घरी आणि आपला चार्जिंगला झाला. आता मी आता टॅरिसवर आहे. तर आता आपण आपला ब्लॉग इथे जॉईन करतोय. तुम्हाला हा जेजुरीचा ब्लॉग कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा. आणि दर्शन झालेलं आपलं बघितलं. आणि चॅनलवर नवीन आले असेल चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मित्रांनो आता तुमचा प्रेम आणि सपोर्ट आपल्यासोबत असू द्या. तर आपला नेक्स्ट येणार आपला असेल तर आपल्याला माहिती तर नाही कधी असणार आहे. तर लवकरच येणार आपला नेक्स्ट ब्लॉग पण. आणि खूप मजा आली. चला पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कमेंटमध्ये मित्रांनो दिवायला विसरू नका. येईल जय मल्हार. तर चला टाटा, बाय बाय, गुड नाईट. मी आता गायन आणि झोपेन लेक खूप थकलं मी पण. चला भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि बोला येईल जय मल्हार.